हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, ही आहे हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट. यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. लसूण छान कुटून घेणार आहोत. लसूण ओबडधोबड कुटून घेतला आहे. ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि साधी पण आहे. या भाजीला जास्त असं विशेष काही साहित्य लागत नाही. आहेत त्या साहित्यामध्ये ही भाजी खूप छान बनते. मिरच्यासुद्धा आपण छान कुटून घेतल्या आहेत. जास्त बारीक मिरची कुटायची नाही, ओबडधोबड मिरची कुटून घ्यायची आहे. मिरचीसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेतली आहे. गॅसवर कढई ठेवली, गॅस चालू केला आहे. कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी छान लागते. जुन्या काळातले लोक तर या भाजीला तेलसुद्धा वापरत नव्हते. बिना तेलाची सुद्धा ही भाजी खूप छान लागते. ज्यांना तेल आवडत नाही, त्यांनी तेलांचे पदार्थ खात नाहीत, त्यांनी बिना तेलाची सुद्धा ही भाजी कशी करायची हे बघायचं असेल तर गावरान रेसिपीला लाईक आणि शेअर करा. ती पण भाजी मी तुमच्यासाठी करून दाखवते. तेल गरम होत आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. लसूण छान भाजून घ्यायचा आहे. जास्त लाल भाजायचा नाही. यामध्ये कच्चाच लसूण छान लागतो थोडा भाजलेला. ज्या गावरानी भाज्या आहेत त्या जितक्या तुम्ही साध्या बनवसाल तितक्या चविष्ट आणि त्या भाजीचा वेगळेपणा त्या भाजीमध्ये उतरत असतो. त्याच्यामुळे जास्त मसाला वगैरे काही या भाजीमध्ये टाकत नसतात. हिरवी मिरचीसुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेतली आहे. ती पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हिरवी मिरचीसुद्धा जास्त भाजायची नाही. हिरवी मिरची भाजत आहे. हिरवी मिरची थोडी भाजली की त्यामध्ये आपण लगेच हरभऱ्याची भाजी घालणार आहोत. छान एकदा परतून घेऊ हिरवी मिरची. लगेच आपण त्यामध्ये आता हरभऱ्याची भाजी घालणार आहोत. छान हरभऱ्याची भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हरभऱ्याची भाजी छान खालपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे. चटणी सगळं पूर्ण भाजीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. छान भाजी मिक्स करून घ्यायची आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. भाजी छान मिक्स केली की त्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. भाजीमध्ये जास्त मीठ घालायचं नाही. भाजी शिजून कमी होते, त्यामुळे भाजी करड होण्याची शक्यता असते. मीठ थोडं प्रमाणात आणि जपूनच वापरायचं आहे. भाजी छान बुडापर्यंत खालवर करायचं आहे आणि टाकलेले साहित्य पूर्ण भाजीवर छान मिक्स करायचं आहे आणि शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही, कारण जशी जशी आपली भाजी शिजत जाईल तसं भाजी पाणी सोडते आणि ती स्वतःच्याच पाण्यावर शिजत असते. भाजीचा कलर बघा किती छान दिसत आहे. भाजी छान परतून घ्यायची आहे आणि भाजीला मेन म्हणजे झाकून ठेवायचं नाही. भाजी अशी उघडी ठेवूनच छान शिजून घ्यायची आहे. भाजी जर झाकून शिजवली ना, भाजीची चवसुद्धा बिघडते आणि दिसायला पण ती काळपट दिसते झाकून ठेवल्यामुळे. भाजीला झाकून शिजवायचं नाही. असंच खालवर करत करत त्याला शिजवायचं आहे थोडा वेळ. बघा भाजीला किती पाणी सुटलं आणि किती ओलसर भाजी झालेली आहे. बघा किती पाणी सुटलं भाजीला. भाजी किती छान दिसतसुद्धा आहे आणि खायला पण तितकीच छान भाजी लागते. ही हरभऱ्याची भाजी फक्त आपल्याला थंडीच्याच दिवसात भेटते. उन्हाळ्यामध्ये ही भाजी मिळत नाही.
आणि या हरभऱ्याच्या भाजीची चव अशी वेगळीच असते आणि खूप छान लागते. अशा गावरानी भाज्या वर्षातून एकदाच खायला मिळतात आणि त्या आपण सर्वांनी आवर्जून खायलाच पाहिजे. आणि खायला आंबूस तिखट छान लागते. पाणी कोरडं होईपर्यंत भाजी अशी छान परतून घ्यायची आहे. भाजी छान परतून झाली आणि भाजीसुद्धा कोरडी झाली तर लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि बघा भाजीचं कलर किती छान आहे. लगेच भाजी आपण खायला ताटात घेणार आहोत. भाजी बघा किती छान आणि हिरवीगार आहे. अशाच छान छान गावरान रेसिपी बघण्यासाठी गावरान रेसिपीला चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.